गुड आफ्टरनून. बसायला काय अडचण आहे का? बघा, आपण आताच भावनिक बुद्धिमत्ता हा घटक बघितला. त्याच्यामध्ये आपल्या भावभावना, आपले विचार आपण कशा पद्धतीने प्रश्न सोडवताना उपयोगाला आणले हे आता आपण पाहिलं. त्याच्या पुढचा घटक आहे बघा बुद्धिमत्तेतला घटक विशेष प्रश्न. त्यातला पुढचा घटक आहे कोणता? सामाजिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आता मगाशी बघितलं की आपण घराशी संबंधी, आपल्या मित्रमैत्रिणीशी संबंधी आपल्या भावना कशा होत्या हे आपण त्या प्रश्नांमध्ये, त्या घटकामध्ये पाहिलं. आता आपण कुठं राहतो? समाजामध्ये राहतो, आहे की नाही? आपले गाव असतं, आपण समाजामध्ये राहतो आणि या समाजामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या समाजाशी काही ना काही बाबतीत संबंध येत असतो, बरोबर की नाही? आपण घरी राहतो त्यावेळेस आपल्या शेजापाजाराशी आपला संबंध येतो, शाळेत येतो त्यावेळेस येता जाता गावातल्या लोकांशी संबंध येतो. तर या समाजातील व्यक्तींशी, या समाजाच्या वातावरणाशी आपण समरस झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. जसं आपलं घर आपलं म्हणतो, आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतो, आपल्या घरातील प्रत्येक वस्तूची आपण काळजी घेतो, त्याच पद्धतीने हा समाज म्हणजे सुद्धा माझं एक घर आहे आणि या घराला मी माझं समजून जपणार आहे. म्हणजे समाजामध्ये राहताना ऐक्य किंवा सामाजिक वस्तूची सुरक्षितता या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक आपल्याला या स्पर्धा परीक्षेसाठी देण्यात आलेला आहे. आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर तुमच्या स्वतःच्या भावविश्वाशी, स्वतःच्या कुटुंबाशी, स्वतःच्या मनाशी तुम्ही कसं वागता हे तुम्हाला सांगायचं होतं. आता इथं समाजाच्या बाबतीत तुम्हाला तुम्ही कसे वागणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि यातून तुम्हाला काय होणार आहे? तर सामाजिक भावना तुमच्यामध्ये वाढीस लागणार आहे. समाजाच्या बाबतीत तुम्ही जागरूक होणार आहे. तर ह्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न, आता आपण वनभोजनालाच जाणार आहे, बरोबर की नाही? पहिला प्रश्न बघा, वनभोजनासाठी जाताना तुमच्या वर्गाची 1 दिवसाची सहल एखाद्या वनराईत गेल्यास तुम्ही तिथे रिकाम्या वेळेत काय कराल? बघा, आत्ता थोड्या वेळाने तुम्ही काय कराल हे आत्ता सांगायचं आहे मला. वनराईतील झाडांची फळे दगड मारून काढू, बरोबर का? नाही काढणार, तुम्ही शहाणी मुलं आहे. तेथील पक्ष्यांना, त्यांच्या पिल्लांना दगडाने खाली पाडू. तिसरा बघा, वनराईतील जुन्या झाडांचे सूक्ष्म निरीक्षण करून माहिती घेऊ. कारण तिथं काय काय आहे, झाडं कशी आहेत, फुलं कशी आहेत, पानं कशी आहेत याची माहिती आपण मिळवू शकतो. घरातून नेलेल्या खाऊवर ताव मारू. हा, ते तर करायचंच आहे, पण तिथं गेल्यावर इतर उद्योग करायचे का? नाही. तर तिथं गेल्यावरती तिथं काही झाडं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत यांची माहिती घ्यायची. पर्याय नंबर 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, सहलीतच येते सगळं, कसं काय? तुमच्या शाळेची सहल किल्ले रायगड पाहण्यासाठी गेल्यास तुमची योग्य कृती कोणती असेल? बघा, किशोर रायगडावरील दगडावर स्वतःचे नाव लिहितो. किल्ल्यांवरती पुरातन वस्तू पाहण्यासाठी गेल्यानंतर तिथं स्वतःचं नाव कधीही लिहायचं नाही. म्हणजे हा पर्याय कसा आहे? चुकीचा आहे. दुसरा बघा, नयन किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शाळेचे नाव लिहिते. चूक, नाव लिहायचं नाही. पुढे बघा, संकेत किल्ल्यावरील विविध दुकानातून घरातून नेलेल्या पैशातून खाऊ खरेदी करतो. पुढचा बघा ना, रोहित किल्ल्यावरील प्लास्टिक सारखा कचरा गोळा करतो. तिथं पडलेला कचरा गोळा करणं हे चूक आहे का? आता घरून नेलेले पैसे तुम्ही खाऊसाठीच नेलेले असतात, परंतु तेवढंच करायचं का? ही कृती सुद्धा चुकीची आहे. तर आपण तिथं जाऊन तिथं काही कचरा वगैरे पडलाय तर तो गोळा केला पाहिजे, बरोबर का नाही? पर्याय नंबर 4. दुसरा बघा,
तुमच्या गावात स्वच्छता अभियान राबवताना तुमची भूमिका कोणती असेल? आपलं गाव आहे आणि गावाच्या स्वच्छतेसाठी गावामध्ये स्वच्छता, ते मी फोडून टाकणार आहे, परत मला दिसला हातात तर घालून यायचं नाही. स्वच्छता अभियान राबवायचंय, मग तुम्ही काय कराल? बघा, आपल्या कृतीनुसार स्वच्छता अभियानात सहभागी होणे. बघा, ते मोठ्या लोकांचं काम आहे असे समजून अलिप्त राहणे. बरोबर आहे का? चूक आहे. शासकीय निधी वापरून स्वच्छता अभियान राबवण्यास सूचना करणे. चूक आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून देणे. आता यातले 2 पर्याय बरोबर आहेत. कोणते? तर शाळेतील इतर विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व पटवून देणे. परंतु तुम्ही जर स्वच्छता केली तर इतर विद्यार्थी आपोआपच तुमच्या बरोबर येणार का नाही? तर पर्याय नंबर कोणता बरोबर आहे? तर आपल्या कृतीनुसार स्वच्छता अभियानात सहभागी होणे. म्हणजे तुमचे जसं जसं तुम्हाला वाटतंय, तर तुम्हाला कोणता कचरा उचलायचा आहे किंवा कोणता उचलता येतोय, त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. तिसरा बघा, अंगणवाडीतील खेळण्यांची इतर मुले नासधूस करताना तुमचे लक्ष तिकडे गेल्यास तुम्ही काय करा? बघा, अंगणवाडीतील मुलांची खेळणी आहेत आणि इतर मुलं त्याची नासधूस करतायत, तुम्ही काय करा? त्या मुलांना शिक्षा करेन. चूक आहे. आपण शिक्षा करायला जायचं का? नाही. खराब झालेले साहित्य त्यांना घरून आणण्यास सांगेन. चूक. तसे न करण्याविषयी सांगून मुलांसाठी त्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे पटवून देईन. बरोबर आहे. त्यांची नावे त्यांच्या बाईंना सांगेन. चूक. कारण तिथं जी मुलं आहेत त्यांना आपण सांगू शकतो की ही मुलं ही खेळणी लहान मुलांसाठी आहेत, तुम्ही याची नासधूस करू नका, किंवा खेळायचं असेल तर शिस्तीत खेळा, असं त्यांना पटवून देऊ शकतो. पर्याय नंबर 3. चौथा बघा, गावातील सार्वजनिक पाण्याचा नळ चालू असल्याचे तुमच्या निदर्शनास आले तर तुम्ही काय कराल? बघा, गावात एक नळ आहे सार्वजनिक पाण्याचा आणि तिथं तुमच्या लक्षात आलं की तो नळ काय आहे? चालू आहे. तुम्ही काय कराल? मित्रास बंद करण्यास सांगेन. चूक. शेजारी गुरे चारणाऱ्या आजोबांना बंद करण्यास सांगेन. चूक. सदरचे काम हे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे आहे हे सांगून तिकडे दुर्लक्ष करेन. चूक. तो नळ स्वतः बंद करेल. आपल्याला दिसतंय आपण नळ बंद करू शकतो, तर तो नळ आपण स्वतः बंद केला पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर 4. 5वं बघा, तुमच्या वर्गाने प्राणी संग्रहालयास भेट दिल्यास तुम्ही काय कराल? प्राणी संग्रहालय माहिती आहे ना? जिथं प्राणी पाहण्यासाठी ठेवले जातात त्याला म्हणायचं प्राणी संग्रहालय. तर काय कराल बघा, चांगले प्राणी कोणते असे तेथील रखवालदाराकडून माहिती घेऊन त्याची नोंद वहीत करून घेऊ. पुढचा पर्याय बघू, माकडासारख्या प्राण्यांना दगड मारू. चूक. वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांना त्यांच्या पिंजऱ्यात काठीने डिवचू. चूक. तसं करायचं नाही. प्राण्यांच्या भीतीने एका कोपऱ्यात थांबू. चूक. कारण तिथं आपण प्राणी बघायला गेलोय, प्राण्यांना कोणताही त्रास द्यायचा नाही किंवा प्राण्यांच्या भीतीने एका बाजूला थांबायचं नाही. तर काय करायचं? तर तिथले प्राणी कोणते आहेत, चांगले कोणते प्राणी आहेत याची तिथील रखवालदाराकडून माहिती घेऊन आपल्या वहीमध्ये त्याची नोंद ठेवायची. ही कृती कशी आहे? योग्य आहे. 6वं बघा, शाळेला जाताना तुमच्या मैत्रिणीने वाटेतील बागेतील फुले तोडल्याने तिला पकडले, त्यावेळी तुमची कृती काय असेल? बघा, तुम्ही दोघी तिघी मैत्रिणी शाळेत येत आहे आणि तुमच्या एखाद्या मैत्रिणीने काय केलं तर तिथं दिसणाऱ्या एका बागेतील फुलं तोडली, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? बघा, तिला एकटीलाच सोडून पळून येऊ. चूक. कारण तुमची मैत्रीण आहे, तुम्ही पळून येणार का? नाही. चूक. बाग मालकास तंबी देऊ का? तिथं तुमची गँग करून त्यांनाच भांडायचं नाही. हे सुद्धा चूक आहे. 3रं बघा, बाग मालकास बोलण्यात गुंग करून मैत्रिणींना पळून जाण्यास भाग पाडू. म्हणजे एकाने बोलायचं आणि एकाने पळून जायचं असं करणार का?
नाही. चौथा बघा, बाग मालकाची माफी मागून पुन्हा तसे होऊ न देण्याबाबत ग्वाही देणे. बरोबर, पर्याय नंबर 4. 7वा बघा, मैदानावर सर्व मुलांना खेळायला सोडले तेव्हा तुम्ही काय करा? मैदानात दंगामस्ती करू, चूक. आपापल्या आवडीचा खेळ खेळू, चूक. सर्व मुलांनी एकत्र खेळ खेळू, बरोबर. मैदानाच्या कडेच्या झाडामध्ये लपाछपी हा खेळ खेळू, चूक. तर सर्व मुलांनी एकत्र एखादा छान खेळ खेळू, पर्याय नंबर 3. 8वा बघा, गावातील पाणवठा स्वच्छ करण्यासाठी तुमच्या वर्गाला तुमचे गुरुजी घेऊन गेले तर तुम्ही काय कराल? एखादं पाण्याचं ठिकाण आहे पाणवठामध्ये आणि तो स्वच्छ करायचा आहे, लक्ष द्या, अजून वेळ आहे, तर तुम्ही काय कराल? पाणवठ्यातील पाण्यात खेळत राहू, चूक. गुरुजींच्या सूचनेप्रमाणे पाणवठा स्वच्छ करू, बरोबर. पाण्यात दगड विटा टाकून मौज करू, चूक. फक्त आपल्याच वर्गाने काम का करायचे म्हणून गुरुजींना नाही असे सांगू, चूक. तर पर्याय नंबर 2, गुरुजींच्या सूचनेप्रमाणे पाणवठा स्वच्छ करू, पर्याय नंबर 2. आता राहिलेत बघा 4-5 प्रश्न. हे पण काय करायचे आपण? आता इकडं बाहेर आले, हा होईल त्यांचं होईपर्यंत. तुम्ही शाळेला जाताना दुसऱ्या शाळेच्या परिपाठावेळी राष्ट्रगीत तुमच्या कानावर आले तर तुम्ही काय कराल? बघा, आपली शाळा नाही परंतु तिथून जाताना आपल्याला जर राष्ट्रगीत ऐकू आलं तर आपण काय करायचं? तर जिथं कुठं राष्ट्रगीताचे शब्द आपल्या कानावर पडतील तिथं आपण शांत उभा राहायचं, राष्ट्रगीत संपेपर्यंत सावधान स्थितीत उभा राहायचं, पर्याय नंबर 4. 10वा बघा, तुमच्या शेजारी दोघेच वृद्ध आजी आजोबा राहतात, त्यांना एखाद्या वेळी तुम्हाला औषध आणण्यास सांगितले तर तुम्ही काय कराल? औषध आणून देण्याचं काम तुम्ही करू शकता, आहे की नाही, पर्याय नंबर 3. 11 बघा, शाळेच्या सहलीच्या वेळी तुमचा मित्र घरच्या गरिबीमुळे येऊ शकत नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमचा मित्र सहलीला येत नाही, त्याच्या घरी गरिबी आहे, मग तुम्ही काय कराल? तर तुमचे जे खाऊचे पैसे आहेत त्यातून त्याला सहलीचे पैसे तुम्ही भरू शकता, आहे की नाही, म्हणजे पर्याय नंबर 1. 12वा बघा, तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? तुम्ही रोज करता, आहे की नाही, काय करता? ते करायचं नाही तर काय करायचं? एकमेकांचं वाचन घेऊ, पर्याय नंबर 2. 13वा बघा, शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये इयत्ता 4थी कडून तुमचा पराभव झाला तर तुम्ही काय कराल? तर त्यांना पुन्हा कधीच खेळायचं नाही असं पण म्हणायचं नाही किंवा मनात राग धरायचा नाही, तक्रार करायची नाही, तर हारल्यानंतर आनंदाने आपला पराभव स्वीकारायचा आणि 4थीच्या मुलांचं अभिनंदन करू, पर्याय नंबर 2. 4थीच्या मुलांचे अभिनंदन करू. 14वा बघा, तुमच्या वर्गाची सजावट चालू आहे अशा वेळी राजेशची योग्य कृती कोणती? बघा, मित्रांना वर्ग सजावट करण्यास सांगणे चूक आहे, कारण आपण पण केली पाहिजे की नाही. इतर मित्र काय करतात ते पाहणे चूक. गुरुजींच्या सूचनेप्रमाणे कामात सहभाग होणे बरोबर आहे, आणि इतर वर्गातील मित्राकडे फेरफटका मारून येणे चूक. तर गुरुजींच्या सूचनेप्रमाणे कामात मदत करणे, पर्याय नंबर 3. समजलं सगळ्यांना? थांबा, अजून सांगायचं. तर अशा प्रकारे तुमची सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता तुमच्या विचारानेच विकसित होणार आहे. तर काय अडचण असेल, हा घटक उद्या सोडवायचा आहे, आणि काय अडचण असेल तर